75 वर्षांनंतर शरीरात दिसले. हे 5 खास लक्षण. तर तुमचं आयुष्य असेल दीर्घ आणि तुम्ही 100 वर्षांपर्यंत जगाल. एका स्पष्ट नियमाचा शोध लागला आहे. जे लोक 75 वर्षांची वय ओलांडल्यानंतरही 90 किंवा अगदी 100 वर्षांपर्यंत निरोगी राहतात, त्यांच्यात काही समान संकेत आढळतात. आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे हे संकेत तुमच्या जन्मतारखेवर अवलंबून नसतात, तर तुम्ही आजपासून आपल्या शरीराची कशी काळजी घेता यावर पूर्णपणे अवलंबून असतात. जर तुमच्याकडे या 5 संकेतांपैकी 3 जरी असतील, तर 90 वर्षांपर्यंत जगण्याची शक्यता सुमारे 74% असते. आणि जर 5ही संकेत असतील, तर 100 वर्षांपर्यंत जगण्याची शक्यता 89% पर्यंत वाढते. उलट, जर हे संकेत नसतील, तर शरीर असामान्य वेगाने वृद्ध होऊ शकते आणि तुम्ही तुमच्या वयापेक्षा 20 वर्षांनी अधिक वृद्ध दिसू शकता. तर हे 5 महत्त्वाचे संकेत कोणते? तुम्ही घरी बसून त्यांची तपासणी कशी करू शकता? आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे, जर हे संकेत सध्या तुमच्यात नसतील, तर 3 ते 6 महिन्यात त्यात सुधारणा कशी करता येईल? या व्हिडिओमध्ये मी हे सर्व सविस्तर सांगणार आहे. जर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला आणि सांगितलेल्या गोष्टींचा योग्य सराव केला, तर तुमची पाठ सरळ होईल, चाल अधिक स्थिर होईल आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुम्ही काठीशिवाय आत्मविश्वासाने तुमच्या नातवाच्या लग्नात सहभागी होऊ शकाल. लोक तुम्हाला पाहून म्हणतील, "अहो, तुम्ही तर तुमच्या वयापेक्षा खूप तरुण दिसता." सुरुवात करण्यापूर्वी एक छोटी विनंती. ही माहिती उपयुक्त वाटली तर व्हिडिओ लाईक करा, चॅनेल सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन सुरू ठेवा, जेणेकरून पुढील महत्त्वाची आरोग्य माहिती तुम्हाला चुकणार नाही. आणि कमेंटमध्ये नक्की सांगा, यावर्षी तुमचं वय किती आहे? आता पाहूया ते 5 संकेत जे ठरवतात की तुम्ही 90 किंवा 100 वर्षांपर्यंत निरोगी जगू शकता की नाही. मी उलट क्रमाने सांगणार आहे. 5व्या संकेतापासून पहिल्या संकेतापर्यंत. पहिला संकेत तुम्हाला नक्कीच आश्चर्यचकित करेल. 5वा संकेत आहे हातांची पकड मजबूत असणे, ज्याकडे बहुतांश लोक दुर्लक्ष करतात. एक उदाहरण सांगते. 10 वर्षांपूर्वीचा एक रुग्ण मला आजही आठवतो. ते 73 वर्षांचे होते आणि नियमित तपासणीसाठी माझ्याकडे आले होते. त्यांचा रक्तदाब आणि रक्तातील साखर दोन्ही सामान्य होते, त्यामुळे मी त्यांना निश्चिंतपणे घरी पाठवले. पण फक्त 6 महिन्यात बातमी आली की ते जिन्यावरून पडले, त्यांच्या कमरेची हाडे मोडली आणि त्यांचा मृत्यू झाला. मी विचार करत राहिले, काहीतरी इशारा नक्कीच चुकला असेल. आणि मग लक्षात आले. त्यांच्या हातांची पकड कमकुवत होती. जरा विचार करा. अनेक वर्षांपासून पारंपरिक वैद्यकशास्त्र फक्त रक्तदाब आणि साखरेवर लक्ष केंद्रित करत आले आहे. पण कुणीही हे पाहिले नाही की तुम्ही बाटलीचे झाकण सहज उघडू शकता का नाही. हे साधं वाटतं, पण हीच मोठी चूक ठरू शकते. जगप्रसिद्ध लॅन्सेट या वैद्यकीय जर्नलमध्ये 17 देशांतील सुमारे 40,000 लोकांवर अभ्यास करण्यात आला. निष्कर्ष धक्कादायक होते. हातांच्या पकडीत प्रत्येक 5 किलोची घट मृत्यूचा धोका 16% वाढवते. याचा अर्थ असा की अनेक वृद्ध लोक फक्त हातांची पकड कमकुवत असल्यामुळे लवकर मृत्यूच्या धोक्यात येतात. आणि विशेष म्हणजे, हातांची पकड तुमच्या रक्तदाबापेक्षाही अधिक अचूकपणे आयुष्याचा अंदाज देऊ शकते. आता थोडा वेळ काढा. उठून फ्रीजजवळ जा आणि एखाद्या बाटलीचे झाकण उघडून पहा. तुम्ही ते एका प्रयत्नात उघडू शकता का, की तुम्हाला अनेकदा फिरवावे लागते किंवा दुसऱ्याची मदत घ्यावी लागते? जर उत्तर असेल की ते सहज उघडत नाही, तर तुमचा मेंदू, हृदय आणि फुफ्फुसे धोक्याचा संकेत देत आहेत. हे अधिक स्पष्टपणे समजण्यासाठी एक उदाहरण पाहूया.
एका 80 वर्षांच्या व्यक्तीच्या हातांची पकड फक्त 18 किलो होती, तर या वयातील पुरुषांसाठी सामान्य मानक सुमारे 25 किलो असते. परिणामी ते प्रत्येक वेळी जिना चढताना दमून जात असत. बाहेरून भाजीची पिशवी आणताना त्यांच्या हातांना कंप येत असे आणि मध्येच थांबून विश्रांती घ्यावी लागत असे. त्यांचे जीवन हळूहळू मर्यादित होत चालले होते. पण नंतर एक बदल घडला. फक्त 3 महिने काही सोपे व्यायाम केल्यानंतर त्यांच्या हातांची पकड 24 किलोपर्यंत वाढली. म्हणजेच 6 किलोची वाढ. आणि त्यानंतर काय झाले? त्यांचा रक्तदाब कमी झाला. उच्च रक्तदाबाच्या औषधांची संख्या 3 गोळ्यांवरून एकावर आली. आता त्यांना जिना चढताना श्वास लागत नव्हता. फक्त हातांची पकड सुधारल्यामुळे त्यांचे संपूर्ण आयुष्य बदलले. हे कसे शक्य आहे? कारण हातांची पकड ही फक्त हातांची ताकद नसते, तर ती संपूर्ण शरीराच्या आरोग्याचे प्रतिबिंब असते. मजबूत पकड म्हणजे तुमचे हृदय निरोगी आहे, फुफ्फुसे नीट काम करत आहेत आणि शरीरातील स्नायू सक्रिय आहेत. उलट कमकुवत पकड म्हणजे हृदय कमजोर होत आहे, फुफ्फुसांची क्षमता कमी होत आहे आणि स्नायू हळूहळू क्षीण होत आहेत. मग तुम्ही काय करावे? खाली 3 सोपे व्यायाम दिले आहेत, जे तुम्ही घरी करू शकता. दररोज सकाळी फ्रीजमधील बाटली काढून तिचे झाकण उघडण्याचा प्रयत्न करा. सुरुवातीला उघडले तरी हरकत नाही. प्रयत्न करत रहा. बाहेर जाताना दोन्ही हातात पिशवी धरून किमान 1 मिनिट उभे रहा. जड वाटल्यास 30 सेकंदांपासून सुरुवात करा. कपडे धुताना टॉवेल हाताने घट्ट प्या. हे 3 सवयी नियमित केल्यास 3 महिन्यात हातांची पकड निश्चितच सुधारेल. आणि पकड मजबूत झाली की हृदय, फुफ्फुसे आणि संपूर्ण शरीर अधिक सक्षम होईल. पण फक्त हा 5वा संकेत पुरेसा नाही. आता 4था संकेत पाहूया, जो आणखी महत्त्वाचा आहे. 4था संकेत आहे संतुलन राखण्याची क्षमता. अनेकांना वाटते की वयानुसार संतुलन कमी होणे स्वाभाविक आहे. पण ही धोकादायक समजूत आहे. उद्या सकाळी एक सोपी चाचणी करून पहा. कोणत्याही आधाराशिवाय उभे राहून एक पायावर काही सेकंद उभे राहण्याचा प्रयत्न करा. उदा. पायात चप्पल घालताना. जर तुम्ही डगमगत असाल, लगेच आधार घ्यावा लागत असेल किंवा काही सेकंदही एका पायावर उभे राहू शकत नसाल, तर हा धोक्याचा इशारा आहे. कारण कठोर सत्य असे आहे की वृद्धांमध्ये मृत्यूचे एक मोठे कारण म्हणजे पडणे. कॅन्सर किंवा हृदयरोग नाही, तर पडणे. दरवर्षी अनेक वृद्ध लोक पडण्यामुळे गंभीर जखमी होतात. आणि मग अनेक जण पुन्हा कधीच उठू शकत नाहीत. कुल्ह्याचे फ्रॅक्चर, डोक्याला मार, मणक्याला दुखापत, एकदा पडणे हे सगळं बदलून टाकू शकतं. आणि एकदा पडल्यानंतर पूर्वीसारखे पुन्हा चालणे जवळजवळ अशक्य होते. पण समस्या याहूनही खोल आहे. खराब संतुलन म्हणजे फक्त पडण्याचा धोका नाही, तर तो मेंदूतील सेरेबेलम, अनुमस्तिष्क आणि कानातील वेस्टिब्युलर सिस्टीम हळूहळू कमकुवत होत असल्याचा संकेत आहे. सेरेबेलम हा मेंदूचा तो भाग आहे जो शरीराचे संतुलन नियंत्रित करतो. तो कमजोर झाला की संतुलन राखणेच नव्हे, तर चालणे आणि स्थिर उभे राहणेही कठीण होते. अमेरिकेतील जॉन्स हॉपकिन्स युनिव्हर्सिटीच्या अभ्यासात 10 वर्षे अनेक लोकांवर निरीक्षण करण्यात आले आणि एक धक्कादायक तथ्य समोर आले. जे लोक एका पायावर 10 सेकंदसुद्धा उभे राहू शकत नाहीत, त्यांच्यात पुढील 10 वर्षांत मृत्यूचा धोका 84% जास्त असतो. याचा अर्थ 10 पैकी सुमारे 8 लोक ज्यांचे संतुलन चांगले नाही, ते पुढील दशकात गंभीर आरोग्य समस्यांना सामोरे जातात. याउलट जे लोक एका पायावर 30 सेकंदांपेक्षा जास्त उभे राहू शकतात, त्यांच्यात स्ट्रोक आणि मेंदूच्या समस्यांचा धोका 52% कमी होतो. उदाहरण म्हणून विचार करा.
77 वर्षांचा एक व्यक्ती जो 5 सेकंदही एका पायावर उभा राहू शकत नाही. त्याला चालण्यासाठी काठी लागते, घरातही तो डगमगतो आणि त्याला डायबिटीज आहे. त्याचे आयुष्य मर्यादित होत चालले आहे आणि पडण्याची भीती कायम असते. पण 6 महिने नियमित व्यायाम केल्यानंतर तोच व्यक्ती 25 सेकंद एका पायावर उभा राहू लागला. काठीची गरज उरली नाही, ब्लड शुगर नियंत्रणात आला आणि तो आत्मविश्वासाने बाहेर फिरू लागला. हे कसे शक्य झाले? याचे रहस्य ग्लूट्स, कंबर आणि मांड्यांच्या स्नायू मध्ये आहे. हे शरीरातील सर्वात मोठे स्नायू समूह आहेत. ते मजबूत झाले की मणक्याचे संरक्षण होते, गुडघे स्थिर राहतात आणि पडण्याचा धोका कमी होतो. संतुलन सुधारले की चालण्याचा वेगही वाढतो. वेगाने चालल्यामुळे रक्तप्रवाह सुधारतो आणि ब्लड शुगर नैसर्गिकरित्या कमी होतो. आता तुम्ही काय करावे? हे 3 सोपे व्यायाम करा. सकाळपासून भिंतीचा आधार घेऊन एका पायावर उभे राहून पॅन्ट घालण्याचा सराव करा. दात घासत असताना एका पायावर उभे राहा. 5 सेकंदांपासून सुरुवात करा. टीव्ही पाहताना बसून न राहता 10 वेळा उठाबशा, स्क्वॅट्स करा. फक्त 3 महिने नियमित सराव केल्यास तुमचे संतुलन लक्षणीय सुधारेल, पडण्याचा धोका कमी होईल आणि तुम्ही पुन्हा हलके-फुलके चालू शकाल. पण लक्षात ठेवा, फक्त हातांची पकड आणि संतुलन सुधारल्यानेच 90 वर्षांपर्यंत जगण्याची खात्री होत नाही. आता तिसरा संकेत, जो खूप महत्त्वाचा आहे. तिसरा संकेत आहे चालण्याचा वेग. याला तुम्ही तुमच्या आयुष्याची उलटी गणना करणारे घड्याळही म्हणू शकता. आज तुम्ही रस्त्यावर बाहेर पडाल तेव्हा एक साधी पण जीवन वाचवणारी चाचणी करून पहा. जेव्हा तुम्ही झेब्रा क्रॉसिंगवर उभे असता आणि हिरवा सिग्नल लागतो, तेव्हा तुम्ही धावता आरामात रस्ता पार करू शकता का? की तुम्हाला घाईघाईने वेगाने चालावे लागते? कधी कधी लाल सिग्नल लागण्यापूर्वीही रस्ता पार करता येत नाही का? आणखी एक प्रश्न, मित्रांसोबत चालताना तुम्ही नेहमी मागे पडता का? जर उत्तर हो असेल, तर सरळ सांगते, तुमचे हृदय धोक्याचा इशारा देत आहे. मी तुम्हाला एक अनुभव सांगतो. जेव्हा हृदयविकाराचा झटका आलेले रुग्ण इमर्जन्सीमध्ये येतात, तेव्हा मी त्यांना एक प्रश्न विचारतो, अलीकडे तुम्हाला असे वाटले का की तुमचा चालण्याचा वेग कमी झाला आहे? आणि जवळजवळ सगळ्यांचे उत्तर एकच असते, हो, काही महिन्यांपासून मी मित्रांसोबत चालताना मागे पडू लागलो. पण खरी गोष्ट अशी आहे की हळू चालणे हे फक्त पायांच्या कमजोरीचे लक्षण नाही, तर तुमचे हृदय आणि फुफ्फुसे कमजोर होत असल्याचा इशारा आहे. अमेरिकेतील युनिव्हर्सिटी ऑफ पिट्सबर्गच्या एका दीर्घकालीन अभ्यासात आढळले की वेगाने चालणारे लोक हळू चालणाऱ्यांपेक्षा सरासरी 15 वर्षे जास्त जगतात. आणखी एक महत्त्वाची गोष्ट, जर तुमचा चालण्याचा वेग 0.8 मीटर प्रति सेकंदपेक्षा कमी असेल, तर पुढील 5 वर्षांत मृत्यूचा धोका 3 पट वाढतो. हे समजायला सोपं करून सांगायचं तर, तुम्ही 10 मीटर अंतर 12 सेकंदात चालू शकत नसाल, तर तुमचे हृदय आणि फुफ्फुसे गंभीरपणे कमजोर असू शकतात. याच कारणामुळे अमेरिकन मेडिकल असोसिएशनने चालण्याच्या वेगाला शरीराचा 6वा महत्त्वाचा संकेत, 6th व्हायटल साइन, मान्यता दिली आहे. जसे तापमान, नाडी, रक्तदाब, श्वसन दर आणि वेदना. एक उदाहरण पाहूया. 77 वर्षांच्या एका व्यक्तीला 10 मीटर चालण्यासाठी 18 सेकंद लागत होते, 0.55 मिसे. थोडं चाललं तरी त्यांना दम लागत होता आणि बाहेर जाणं कठीण झालं होतं. तपासणीत कळलं की त्यांच्या फुफ्फुसांची क्षमता फक्त 60% राहिली होती आणि हृदयही कमजोर होत होतं. पण फक्त 4 महिन्यांच्या साध्या सरावानंतर मोठा बदल झाला. तेच व्यक्ती आता 10 मीटर 10 सेकंदात चालू लागले, 1 मिसे. यामुळे काय बदल झाले? ब्लड शुगर नियंत्रणात आला.
रक्तदाब कमी झाला. फुफ्फुसांची क्षमता 80% पर्यंत सुधारली. आणि सर्वात महत्त्वाचे, ते पुन्हा आत्मविश्वासाने बाहेर फिरू लागले. हे सगळं कसं घडतं? कारण जेव्हा तुम्ही वेगाने चालता तेव्हा संपूर्ण शरीरातील स्नायू सक्रिय होतात. हृदय अधिक वेगाने रक्त पंप करते, फुफ्फुसे अधिक ऑक्सिजन पुरवतात आणि रक्तप्रवाह सुधारतो. हे सर्व मिळून शरीर अधिक निरोगी, ताकदवान आणि तरुण बनवतात. याच्या उलट, जेव्हा तुम्ही हळू चालता तेव्हा तुमच्या हृदयाला आणि फुफ्फुसांना कोणतीही प्रेरणा मिळत नाही आणि ते हळूहळू कमजोर होऊ लागतात. रक्तप्रवाह खराब होतो, स्नायू हळूहळू आकुंचन पावतात. हे एक धोकादायक चक्र आहे. तुम्ही जितके हळू चालता तितके कमजोर होता आणि जितके कमजोर होता तितके अजून हळू चालता. शेवटी अशी वेळ येते की तुम्ही चालूही शकत नाही. मग आजपासून तुम्ही काय कराल? हे 3 सोपे उपाय तुमचं आयुष्य बदलू शकतात. दररोज सकाळी घराजवळ 10 मिनिटे चालणे. दर आठवड्याला चालण्याचा वेग थोडा वाढवा. उदा 15 मिनिटांचे अंतर पुढच्या आठवड्यात 14 मिनिटात पूर्ण करा. झेब्रा क्रॉसिंगवर हिरवा सिग्नल लागल्यावर वेगाने चालण्याचा प्रयत्न करा. हे फक्त 3 महिने नियमित केल्यास चालण्याचा वेग वाढेल, हृदय निरोगी राहील, फुफ्फुसे मजबूत होतील आणि संपूर्ण शरीर अधिक सक्रिय बनेल. पण एक महत्त्वाची गोष्ट, जरी तुमची हातांची पकड चांगली असेल, संतुलन चांगले असेल आणि चालण्याचा वेगही चांगला असेल, तरी जर पुढचा संकेत नसला, तर धोका अजूनही आहे. दुसरा संकेत आहे शरीराची लवचिकता, फ्लेक्सिबिलिटी. हा संकेत खूप महत्त्वाचा आहे. आज रात्री झोपण्यापूर्वी एक सोपी चाचणी करा. खुर्चीवर बसून पाय सरळ करा आणि पुढे वाका. तुमचे हात पायाच्या बोटांना स्पर्श करतात का? की तुम्ही अर्ध्यावरच थांबता कारण शरीर खूप कडक वाटतं? आणखी एक प्रश्न, पायांची नखे कापताना तुम्ही आरामात श्वास घेऊ शकता का, की श्वास रोखावा लागतो? जर उत्तर नाही असेल, तर एक महत्त्वाचा इशारा आहे. तुमच्या शरीरातील रक्तवाहिन्या हळूहळू कठीण, कडक होत आहेत, जणू काही गंजलेल्या पाण्याच्या पाईपसारख्या. ही अतिशयोक्ती नाही. जपान सोसायटी ऑफ आर्टेरियल रिसर्चच्या अभ्यासात शरीराची लवचिकता आणि रक्तवाहिन्यांची स्थिती यांच्यात खूप मजबूत संबंध आढळला. कोरिलेशन 0.87, अत्यंत उच्च. याचा साधा अर्थ, जसं शरीर बाहेरून तसंच आतून. जर तुमचे शरीर लवचिक असेल, रक्तवाहिन्या निरोगी असतात. जर शरीर कडक असेल, रक्तवाहिन्या सुद्धा कडक होतात. आणि कडक रक्तवाहिन्यांचे परिणाम काय? हृदयविकाराचा झटका आणि स्ट्रोक, जे वृद्धांमध्ये मृत्यूची मोठी कारणे आहेत. इमर्जन्सीमध्ये काम करताना एक गोष्ट वारंवार दिसली. 10 पैकी 9 रुग्ण जे हृदयविकाराने आले, ते स्वतः वाकून पायांची नखे कापू शकत नव्हते. त्यांचे हात पायाच्या बोटांपर्यंत पोहोचत नव्हते. त्यांचे शरीर जणू लाकडाच्या ओंडक्यासारखे कडक झाले होते. पण तोपर्यंत खूप उशीर झालेला असतो. एक महत्त्वाची गोष्ट समजून घ्या, लवचिकता म्हणजे फक्त वाकण्याची किंवा वळण्याची क्षमता नाही. ती एक जैविक संकेतक, बायोलॉजिकल मार्कर आहे, जी तुमच्या रक्तवाहिन्यांच्या आरोग्याचे अचूक चित्र दाखवते. जेव्हा तुम्ही वाकू शकत नाही, ते फक्त वय वाढल्यामुळे नसते, तर तुमच्या रक्तवाहिन्या हळूहळू बंद होत आहेत, त्यांची लवचिकता कमी होत आहे आणि त्या कडक नळ्यांसारख्या बनत आहेत. हे अधिक स्पष्ट करण्यासाठी एक उदाहरण पाहूया. 79 वर्षांचा एक व्यक्ती, जो अजिबात वाकू शकत नव्हता. बसून पुढे वाकण्याच्या चाचणीत त्याचे हात पायाच्या बोटांपासून सुमारे 30 सेमी दूर होते. ही खूप चिंताजनक बाब होती. तपासणीत आढळले की त्याच्या रक्तवाहिन्यांचे वय 90 वर्षे होते.
म्हणजेच त्याच्या ख्या वयापेक्षा 11 वर्षांनी जास्त धमन्यांमध्ये कडकपणा ॲथेरोस्क्लेरोसिस खूप वाढलेला होता. लक्षणे काय होती? जिना चढताना छातीत जडपणा, श्वास लागणे, हृदयावर दाब येत असल्याची भावना. पण फक्त 6 महिने नियमित साधे स्ट्रेचिंग केल्यानंतर मोठा बदल झाला. तो व्यक्ती आता सहज पायाच्या बोटांना स्पर्श करू लागला, नखे कापताना श्वास रोखावा लागत नव्हता. पुन्हा तपासणीत रक्तवाहिन्यांचे वय 75 वर्षांपर्यंत कमी झाले, म्हणजे फक्त 6 महिन्यात 15 वर्षांनी तरुण झाल्यासारखा परिणाम. धमन्यांचा कडकपणा कमी झाला, छातीत जडपणा गेला आणि जिना चढणे सोपे झाले. हे कसे घडते? जेव्हा तुम्ही स्ट्रेचिंग करता तेव्हा स्नायू ताणले जातात. त्या स्नायूंमध्ये लाखो सूक्ष्म रक्तवाहिन्या असतात. स्नायू ताणले गेले की या रक्तवाहिन्याही ताणल्या जातात. नियमित ताण दिल्याने त्यांची लवचिकता वाढते. लवचिकता वाढली की रक्तप्रवाह सुधारतो आणि ऑक्सिजन संपूर्ण शरीरात अधिक चांगल्या प्रकारे पोहोचतो. याउलट जर शरीर कडक असेल तर रक्तप्रवाह नीट होत नाही आणि आरोग्य हळूहळू खालावते. ऑक्सिजन आणि पोषक तत्वे शरीरातील प्रत्येक पेशीपर्यंत पोहोचतात. धमन्यांमध्ये साचलेला प्लॅक हळूहळू कमी होऊ लागतो. याच्या उलट जर तुमचे शरीर नेहमी ताठ, कडक अवस्थेत राहते आणि कधीही स्ट्रेचिंग करत नाही, तर तुमच्या रक्तवाहिन्याही कडक होतात. जेव्हा त्या कडक होतात तेव्हा रक्तप्रवाह नीट होत नाही. रक्त नीट वाहत नाही तेव्हा प्लॅक जमा होतो. आणि एक दिवस हा प्लॅक तुटून रक्तवाहिनी पूर्णपणे बंद करतो, ज्यामुळे हृदयविकाराचा झटका किंवा स्ट्रोक होऊ शकतो. ही परिस्थिती टाळण्यासाठी तुम्ही आजपासून काय कराल? हे 3 सोपे उपाय तुमचे प्राण वाचवू शकतात. सकाळचा स्ट्रेच, खुर्चीवर बसून पाय सरळ करा आणि पुढे वाका. 10 सेकंद या स्थितीत थांबा. सुरुवातीला कमी वाकले तरी हरकत नाही. रोज थोडं थोडं सुधारत जाईल. संध्याकाळचा स्ट्रेच. टीव्ही पाहताना खुर्चीवर बसू नका. जमिनीवर बसून पाय पसरवा आणि डावीकडे व उजवीकडे वाका. प्रत्येक बाजूला 10 सेकंद थांबा. श्वासावर लक्ष ठेवून नखे कापा. नखे कापताना श्वास रोखू नका. शांतपणे श्वास घेत हळूहळू करा. जर श्वास रोखावा लागत असेल तर तुमचे शरीर अजून कडक आहे. अधिक स्ट्रेचिंगची गरज आहे. हे 3 उपाय 3 महिने नियमित केल्यास शरीर अधिक लवचिक होईल. रक्तवाहिन्या मऊ आणि निरोगी होतील. रक्तप्रवाह सुधारेल. हृदयविकार आणि स्ट्रोकचा धोका कमी होईल. तुम्हाला शरीरात हलकेपणा आणि ऊर्जा जाणवू लागेल. पण एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट, जरी तुमची पकड, 5वा संकेत, संतुलन, 4था, चालण्याचा वेग, 3रा आणि लवचिकता, 2रा, चांगली असली तरी जर पहिला संकेत नसेल तर बाकी सगळं अपूर्ण ठरू शकतं. पहिला आणि सर्वात महत्त्वाचा संकेत आहे तुमची मानसिक वय, मेंटल एज. तुम्ही स्वतःला कसं पाहता, कसं अनुभवता हेच सर्वात शक्तिशाली साधन आहे. आज रात्री झोपण्यापूर्वी आरशासमोर उभे राहा आणि स्वतःला 2 प्रश्न विचारा. मी किती वर्षांचा दिसतो? मी किती वर्षांचा वाटतो? तुम्हाला तुमच्या ख्या वयापेक्षा तरुण वाटतं का की जास्त वयस्क? हे फक्त सकारात्मक विचार नाहीत. यामागे विज्ञान आहे. युनिव्हर्सिटी ऑफ लंडनच्या 20 वर्षांच्या अभ्यासात 6500 लोकांवर निरीक्षण करण्यात आले. निष्कर्ष धक्कादायक होते. जे लोक स्वतःला मी आता खूप म्हातारा झालो आहे असे मानत होते आणि जे लोक मी अजून तरुण आहे असे मानत होते, त्यांच्या मृत्यूच्या शक्यतेत तब्बल 41% फरक आढळला. तुम्हाला या आकड्याचा अर्थ समजतो का? 10 पैकी 4 लोक फक्त या कारणामुळे जास्त जगतात, कारण ते स्वतःच्या वयाबद्दल कसे विचार करतात. पण ही सर्वात आश्चर्यकारक गोष्ट नाही.
2019 मध्ये नेचर या जगप्रसिद्ध वैज्ञानिक जर्नलमध्ये एक महत्त्वपूर्ण संशोधन प्रकाशित झाले. या संशोधनात थेलोमर नावाच्या पेशींच्या रचनेबद्दल माहिती दिली होती. हीच ती जीवनरेषा आहे जी ठरवते की तुमच्या पेशी किती काळ जिवंत राहतील. जर टेलोमियर लांब असेल, पेशी जास्त काळ जिवंत राहतात, शरीर निरोगी राहते. जर टेलोमियर लहान असेल, पेशी लवकर मरतात, शरीर लवकर वृद्ध होते. आश्चर्याची गोष्ट म्हणजे जे लोक स्वतःला तरुण समजतात त्यांच्या टेलोमियरची लांबी जास्त असते त्या लोकांच्या तुलनेत जे स्वतःला वृद्ध समजतात. म्हणजेच मन तरुण असेल तर पेशीही तरुण राहतात. हे कोणतेही तत्वज्ञान नाही, तर शुद्ध विज्ञान आहे. हे कसे घडते? जेव्हा तुम्ही स्वतःला अजूनही तरुण मानता, तुमची रोगप्रतिकारक शक्ती, इम्यून सिस्टम अधिक सक्रिय होते. शरीरातील संरक्षण करणाऱ्या पेशी अधिक चांगले काम करतात. शरीर अधिक प्रमाणात आरोग्यासाठी फायदेशीर घटक तयार करते. ही प्रक्रिया दररोज, दर तासाला, प्रत्येक क्षणी चालू असते. आणि हळूहळू तुमचे शरीर खरोखरच अधिक तरुण आणि निरोगी बनते. हे समजण्यासाठी एक उदाहरण पाहूया. 88 वर्षांचा एक व्यक्ती जो अजूनही काठीशिवाय चालतो. त्याला विचारले असता तो म्हणाला, माझ्या जन्म प्रमाणपत्रात 88 वर्षे लिहिले आहे, पण माझ्या मनाने मी अजून 65 वर्षांचा आहे. तो दररोज हे सर्व करतो: बाटलीचे झाकण उघडून हातांची ताकद वाढवणे, आधाराशिवाय उभे राहून संतुलन राखणे, वेगाने चालणे, स्ट्रेचिंग करणे आणि सर्वात महत्त्वाचे, आरशात बघून स्वतःला सांगणे, मी अजूनही तरुण आहे. त्याच्या तपासणीत असे आढळले की त्याचे सर्व आरोग्य संकेत उत्तम होते. त्याच्या रक्तवाहिन्यांचे वय फक्त 70 वर्षे होते. म्हणजे ह्या वयापेक्षा 18 वर्षांनी कमी. त्याच्या दीर्घायुष्याचे रहस्य हेच होते. शरीर मनाचे अनुसरण करते. याउलट जे लोक लवकर आजारी पडतात किंवा अकाली मृत्यू पावतात, त्यांच्यात एक गोष्ट समान असते. ते नेहमी म्हणतात, मी आता म्हातारा झालो आहे, माझ्याकडून काही होणार नाही. त्यांचा मन आधी वृद्ध होते आणि शरीर त्याचे अनुसरण करते. हे एक धोकादायक चक्र आहे. जितके तुम्ही स्वतःला वृद्ध समजता, तितके शरीर कमजोर होते. आणि जितके शरीर कमजोर होते, तितके तुम्ही स्वतःला अजून वृद्ध समजता. पण एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा, फक्त मी तरुण आहे असे म्हणणे पुरेसे नाही. तुम्हाला ते मनापासून मानावे लागेल आणि त्याला कृतीत उतरवावे लागेल. दररोज हे 5 गोष्टी करा. हातांची पकड मजबूत करा. संतुलनाचा सराव करा. वेगाने चालण्याचा प्रयत्न करा. स्ट्रेचिंग करा. आणि तरुण मानसिकता विकसित करा. आता उद्यापासून काय करायचे? पहिला उपाय. दररोज सकाळी आरशासमोर उभे राहून मोठ्याने बोला, मी अजूनही तरुण आहे. हळूच मनात म्हणू नका. जोरात बोला, जेणेकरून तुमचे कान ऐकतील आणि तुमचा मेंदू ते स्वीकारेल. जेव्हा तुम्ही हे शब्द मोठ्याने बोलता, तेव्हा तुम्ही त्यावर विश्वास ठेवायला सुरुवात करता. दुसरे, तुमच्या जन्म प्रमाणपत्रावरच्या वयापेक्षा स्वतःला 10 वर्षांनी तरुण समजा. जर तुम्ही 75 वर्षांचे असाल, तर स्वतःला 65 वर्षांचे समजा. जर तुम्ही 80 वर्षांचे असाल, तर स्वतःला 70 वर्षांचे समजा. हे आत्मफसवणूक नाही. हे तुमच्या मेंदूला पुन्हा प्रोग्राम करण्याचा एक मार्ग आहे, ज्यामुळे शरीरातील पुनरुज्जीवन, रेजुविनेशन प्रक्रिया सक्रिय होते. तिसरे आणि सर्वात महत्त्वाचे, दररोज हे 5ही सराव करा. बाटलीचे झाकण उघडून हातांची पकड मजबूत करा. उभे राहून कपडे घालताना संतुलन साधा. वेगाने चालून हृदय आणि फुफ्फुसांचे आरोग्य सुधारा. स्ट्रेचिंग करून स्नायू आणि रक्तवाहिन्या लवचिक ठेवा. आणि मोठ्याने म्हणा, मी अजूनही तरुण आहे. आता तुम्ही काय अपेक्षा करू शकता?
3 महिन्यांनंतर शरीरात स्पष्ट बदल जाणवतील. 6 महिन्यांनंतर तपासणीत तुमच्या रक्तवाहिन्यांचे वय कमी झाल्याचे दिसेल. 1 वर्षानंतर लोक तुम्हाला म्हणतील, तुम्ही खूप तरुण दिसता. हेच आहे पहिल्या संकेताचे सामर्थ्य. मानसिक वय वेळेला हरवण्यासाठी तुमच्या हातातील सर्वात शक्तिशाली शस्त्र. आता एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट समजून घ्या, हे 5 संकेत वेगळे नाहीत. ते एकमेकांशी जोडलेले आहेत, जसे मशीनमधील 5 गिअर. एक गिअर फिरवला की बाकीचेही फिरू लागतात. यालाच डोमिनो इफेक्ट म्हणतात. हे कसे काम करते? जेव्हा तुम्ही हातांची पकड मजबूत करता, तेव्हा संपूर्ण शरीरातील स्नायू सक्रिय होतात, त्यामुळे चालण्याचा वेग आपोआप वाढतो. जेव्हा तुम्ही वेगाने चालता, तेव्हा रक्तप्रवाह सुधारतो, त्यामुळे रक्तवाहिन्या अधिक लवचिक होतात. जेव्हा तुम्ही संतुलनाचा सराव करता, तेव्हा मेंदू अधिक सक्रिय होतो, तो संपूर्ण शरीराला अधिक चांगले काम करण्याचे संकेत देतो. याचा परिणाम हातांची ताकद वाढते, चालण्याचा वेग सुधारतो, लवचिकता वाढते आणि सर्वात महत्त्वाचा, मानसिक वय. हेच मास्टर की आहे. जेव्हा तुम्ही स्वतःला तरुण मानता आणि रोज म्हणता मी अजूनही निरोगी आहे, तेव्हा मेंदू सकारात्मक रसायने तयार करतो. ही रसायने स्नायूंची ताकद वाढवतात, संतुलन सुधारतात, चालण्याचा वेग वाढवतात, रक्तवाहिन्या मऊ ठेवतात. विज्ञानाने हे सिद्ध केले आहे की सकारात्मक मानसिकता व्यायामाच्या परिणामांना 30% पर्यंत वाढवू शकते. म्हणूनच हे लक्षात ठेवा. मन बदला, शरीर आपोआप बदलेल. तुम्ही फक्त 2 किंवा 3 संकेत निवडून बाकींकडे दुर्लक्ष करू शकत नाही. अनेक लोक विचारतात, डॉक्टर, मी व्यस्त आहे. मी फक्त हातांची पकड आणि वेगाने चालण्याचा सराव करू शकतो का? माझं उत्तर नेहमीच नाही असं असतं. कारण कल्पना करा, तुमचे हात मजबूत आहेत, तुम्ही वेगाने चालू शकता, पण तुम्ही संतुलनाचा सराव करत नाही. एका दिवशी जिना उतरताना संतुलन बिघडते आणि तुम्ही पडता. एकच पडणे तुमची सगळी मेहनत संपवू शकते. किंवा तुम्ही पहिल्या 3 गोष्टी करता, पण लवचिकतेकडे दुर्लक्ष करता. शरीर कडक होतं, रक्तवाहिन्या कडक होतात आणि एक दिवस रक्ताचा थक्का तयार होऊन स्ट्रोक किंवा हृदयविकाराचा झटका येऊ शकतो. आणखी महत्त्वाचं, जर तुम्ही 4ही संकेतांचा सराव केला, पण मानसिक वयाकडे दुर्लक्ष केलं आणि स्वतःला म्हणालात मी आता म्हातारा झालो आहे, तर तुमच्या प्रयत्नांचा परिणाम अर्धाच राहतो. मी अनेक लोक पाहिले आहेत. ते नियमित व्यायाम करतात, पण प्रगती खूप धीमी असते. कारण एकच त्यांना स्वतःवर विश्वास नसतो. याउलट जे लोक स्वतःच्या शरीरावर विश्वास ठेवतात, ते कमी सराव करूनही जलद प्रगती करतात. म्हणूनच हे 5ही संकेत एकत्र काम करण्यासाठी बनलेले आहेत. प्रत्येक संकेत दुसऱ्याची उणीव भरून काढतो. प्रत्येक संकेत बाकीच्यांचा प्रभाव वाढवतो. जेव्हा तुम्ही सर्व 5 गोष्टी करता, तेव्हा एक सकारात्मक चक्र तयार होतं. तुम्ही जितके निरोगी होता, तितकाच सराव करायला उत्साह येतो आणि जितका सराव करता, तितके अजून निरोगी होता. स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटीच्या अभ्यासात 3 वर्षे 2 गटांवर निरीक्षण करण्यात आले. पहिला गट फक्त 3 संकेतांचा सराव. दुसरा गट सर्व 5 संकेतांचा सराव. परिणाम, ज्यांनी सर्व 5 संकेतांचा सराव केला, त्यांचे आरोग्य 2.7 पट अधिक सुधारले. म्हणूनच निवड करू नका, आळस करू नका. प्रत्येक संकेतासाठी दिवसातून काही मिनिटेच लागतात. एकूण 20-30 मिनिटे. पण त्याचे फायदे: 15 वर्षे अधिक आयुष्य, नातवंडांना मोठं होताना पाहण्याची संधी आणि स्वतःची काळजी स्वतः घेण्याची क्षमता. हेच तुमच्यासाठी सर्वात मौल्यवान गुंतवणूक नाही का? लक्षात ठेवा.
हे 5 संकेत वेगवेगळे नाहीत, तर एक संपूर्ण चित्राचे 5 भाग आहेत. एक भाग कमी असेल तर चित्र पूर्ण होत नाही. आणि शेवटी या सगळ्या प्रवासाचा सर्वात महत्त्वाचा घटक आहे तुमची मानसिकता. 100 वर्षे जगणाऱ्या लोकांमध्ये एक गोष्ट समान असते. ते कधीच स्वतःला म्हातारे म्हणत नाहीत. जेव्हा त्यांना वय विचारलं जातं तेव्हा ते हसून म्हणतात. वय ही फक्त एक संख्या आहे. ते त्यांच्या जन्मतारखेला नाकारत नाहीत, पण त्या आकड्याला आपल्या क्षमतेवर नियंत्रण ठेवू देत नाहीत. त्यांचा विश्वास असतो, माझं शरीर अजूनही बदलू शकतं, सुधारू शकतं. ते 70, 80 किंवा 90 वर्षांचे असले तरी फरक पडत नाही. दुसरी विशेषता, जीवनाकडे पाहण्याचा सकारात्मक दृष्टिकोन. हे असे लोक नाहीत ज्यांना कधीच अडचणी आल्या नाहीत. उलट त्यांनी सर्व काही अनुभवलं आहे. प्रियजनांचा मृत्यू, आजार, आर्थिक अडचणी. पण फरक इतकाच, ते प्रत्येक परिस्थितीत सकारात्मक बाजू शोधतात. पडले तर ते म्हणत नाहीत माझं नशीब वाईट आहे. ते म्हणतात ठीक आहे, पुढच्या वेळी अधिक काळजी घेईन. आजारी पडले तर ते म्हणत नाहीत आता मी संपलो. ते विचार करतात ही माझ्या शरीराची काळजी घेण्याची संधी आहे. हा दृष्टिकोन जन्मतः येत नाही. तो दररोजच्या सरावातून तयार होतो. तिसरी विशेषता, भविष्याबद्दल स्पष्ट उद्दिष्टे. मी जितक्या दीर्घायुषी लोकांना भेटलो, त्यांच्याकडे पुढे पाहण्यासारखं काहीतरी असतं. कुणाला नातवंड मोठी होताना पाहायची असतात. कुणाला नवीन ठिकाणी फिरायला जायचं असतं. कुणाला एखादं अपूर्ण काम पूर्ण करायचं असतं. ते मृत्यूची वाट पाहत बसत नाहीत. ते आशा आणि योजना घेऊन जगतात. हीच ती शक्ती आहे जी त्यांना दररोज स्वतःची काळजी घ्यायला प्रेरित करते. पण मला माहीत आहे तुम्ही काय विचार करत आहात. हे सगळं ऐकायला छान आहे, पण कधी कधी मी निराश होतो. काही दिवस करतो आणि मग सोडून देतो. चिंता करू नका, हे पूर्णपणे सामान्य आहे. दीर्घायुषी लोकांनाही असे क्षण येतात. पण त्यांच्याकडे त्यावर उपाय असतात. एक लहान लक्ष्य ठेवा. मोठं लक्ष्य नको. मला 100 वर्षे जगायचं आहे त्याऐवजी आज मला बाटलीचं झाकण उघडायचं आहे. या आठवड्यात थोडं जास्त वेगाने चालायचं आहे. लहान यश तुम्हाला पुढे जाण्याची प्रेरणा देतात. 2 सोबत ठेवा, कंपॅनियन. एकट्याने व्यायाम करणे कठीण असते. मित्र, शेजारी किंवा कुटुंबासोबत करा. एक जण थकला तर दुसरा त्याला प्रोत्साहन देतो. हीच समूहाची ताकद आहे. 3 प्रगती लिहून ठेवा. दररोज तुम्ही काय केलं ते लिहा. आज मी बाटली उघडली. आज 10 सेकंद एका पायावर उभा राहिलो. आज चालताना दम लागला नाही. 1 महिन्यानंतर मागे पाहिल्यावर प्रगती दिसेल आणि आत्मविश्वास वाढेल. आता सर्वात मोठी मानसिक अडचण, मी खूप म्हातारा झालो आहे, आता काही बदलणार नाही. हे ऐकून वाईट वाटतं, कारण तो माणूस स्वतःच आपली संधी बंद करतो. वैज्ञानिक सत्य काय आहे? मानवी शरीर कोणत्याही वयात बदलू शकतं. हार्वर्ड युनिव्हर्सिटीच्या अभ्यासानुसार 90 वर्षांचे लोकसुद्धा 8 आठवड्यांच्या सरावानंतर त्यांच्या स्नायूंची ताकद 100 पेक्षा जास्त वाढवू शकतात. तुमचा मेंदू शेवटच्या श्वासापर्यंत नवीन न्यूरल कनेक्शन तयार करू शकतो. समस्या तुमच्या वयात नाही. समस्या तुमच्या विचारात आहे. जरा विचार करा. जर 90 वर्षांचा माणूस बदलू शकतो, तर 60 किंवा 70 वर्षांचे तुम्ही का नाही? मग आजपासून एक बदल करा. मी खूप म्हातारा झालो आहे असे म्हणण्याऐवजी, मी एक नवीन प्रवास सुरू करत आहे. दररोज सकाळी मोठ्याने बोला, आज माझं शरीर कालपेक्षा थोडं जास्त तरुण आहे. तुमचा मेंदू तुम्ही जे सांगता त्यावर विश्वास ठेवतो. आणि तिथूनच सकारात्मक बदलांची सुरुवात होते. दुसरी अडचण, मी खूप व्यस्त आहे,
माझ्याकडे व्यायामासाठी वेळ नाही हे सर्वात सामान्य कारण आहे आणि मी याला सर्वात ठामपणे नाकारतो. तुम्ही म्हणता की तुम्ही व्यस्त आहात, पण स्वतःशी प्रामाणिक राहा. दररोज 30 मिनिटे टीव्ही पाहायला वेळ असतो का? 20 मिनिटे मोबाईलवर स्क्रोल करायला वेळ असतो का? मग समस्या वेळेची नाही. समस्या आहे की तुम्ही आरोग्याला प्राधान्य दिलेले नाही. एक प्रश्न स्वतःला विचारा, जर तुम्ही आज आरोग्यासाठी वेळ काढला नाही, तर उद्या हॉस्पिटलमध्ये पडून तुम्हाला 10 पट जास्त वेळ द्यावा लागणार नाही का? यावर उपाय काय? मी सांगितलेल्या 5ही गोष्टींसाठी वेगळा वेळ काढण्याची गरज नाही. स्वयंपाक करताना बाटलीचं झाकण उघडा, हातांची पकड, दात घासत असताना एका पायावर उभे रहा, संतुलन, बाहेर जाताना थोडं वेगाने चला, चालण्याचा वेग, टीव्ही पाहताना स्ट्रेचिंग करा, लवचिकता, हे सगळं तुमच्या रोजच्या दिनक्रमात सहज बसवता येतं. महत्त्वाचा मुद्दा आहे इरादा, वेळ नाही. तिसरी अडचण, मी आधी खूप प्रयत्न केले पण काही फायदा झाला नाही, ही सर्वात धोकादायक अडचण आहे, कारण ती भूतकाळातील अपयशावर आधारित असते. पण सत्य काय आहे? तुम्ही अपयशी झालात कारण तुमच्यात क्षमता नव्हती म्हणून नाही, तर तुम्हाला योग्य पद्धत मिळाली नाही म्हणून. बहुतेक वेळा पूर्वीचे उपाय खूप कठीण, खूप जटिल किंवा खूप जास्त अपेक्षा ठेवणारे असतात. पण हे 5 संकेत खूप सोपे आहेत. कोणीही करू शकतो. यावर उपाय. स्वतःला पुन्हा एक संधी द्या. एकाच संकेतापासून सुरुवात करा. एक आठवडा तोच करा. थोडा परिणाम दिसला की दुसरा जोडा. हळूहळू सवय तयार करा. घाई करू नका, मोठ्या अपेक्षा ठेवू नका. प्रत्येक छोट पाऊल म्हणजे एक विजय आहे. लक्षात ठेवा, मानसिकता ही प्रत्येक बदलाची पायाभूत गोष्ट आहे. जर मानसिकता चुकीची असेल तर उत्तम पद्धतही अपयशी ठरते. पण मानसिकता योग्य असेल तर मोठी अडचणसुद्धा संधी बनते. एक अजून महत्त्वाची गोष्ट, मनुष्य एकट्याने लढण्यासाठी बनलेला नाही. संशोधन सांगते, एकट्याने व्यायाम करणारे 85% लोक 3 महिन्यात सोडून देतात, पण कुटुंब किंवा गटासोबत करणाऱ्यांमध्ये ही संख्या फक्त 23% असते. यातून काय समजतं? समुदायाची ताकद तुमच्या दीर्घकालीन आरोग्यावर मोठा परिणाम करते. म्हणून सुरुवात कुठून कराल? कुटुंबापासून. अनेकांना वाटतं की मुलं व्यस्त आहेत, ते सहभागी होणार नाहीत. पण अनेक वेळा फक्त तुम्ही सुरुवात करण्याची गरज असते. पण समस्या वेळेची नाही, तर आपण त्यांना कसं आमंत्रित करतो यात आहे. असं म्हणू नका, बाळा, तुमचे आईवडील म्हातारे झाले आहेत, आता तुम्हाला आमची मदत करावी लागेल, यामुळे मुलांवर ओझे येतं. त्याऐवजी असं म्हणा, बाळा, आम्ही एक खूप छान पद्धत शिकलो आहोत ज्यामुळे संपूर्ण कुटुंब अधिक निरोगी राहू शकतं. तू आमच्यासोबत करून पाहशील का? जेव्हा आमंत्रण विनंतीऐवजी सहभागाचं रूप घेतं, तेव्हा मुलांची रुची वाढते. सर्वात चांगली गोष्ट म्हणजे हे 5ही संकेत फक्त वयोवृद्धांसाठी नाहीत. तरुणांनाही मजबूत पकड, चांगलं संतुलन, वेगाने चालण्याची क्षमता, लवचिक शरीर आणि सकारात्मक मानसिकता तितकीच आवश्यक आहे. ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या एका अभ्यासानुसार जे कुटुंब एकत्र व्यायाम करतात, त्यांच्यात आनंद 47% जास्त असतो आणि तणाव 62% कमी असतो. व्यायामाला कुटुंबीय खेळ बनवा. 1 मिनिटात बाटलीचं झाकण उघडण्याची स्पर्धा, एका पायावर उभं राहण्याची चॅलेंज, पार्कमध्ये चालण्याची छोटी शर्यत. जेव्हा व्यायाम मजेदार होतो, तेव्हा तो काम वाटत नाही. लहान मुलंही सहभागी होऊ शकतात. चला पाहूया, आजोबा हे झाकण उघडू शकतात का? अशा छोट्या गोष्टींमुळे पिढ्यांमधील नातं अधिक घट्ट होतं. एकत्र सराव करण्याचा अजून एक मोठा फायदा म्हणजे प्रेरणा. ज्या दिवशी तुम्ही थकलेले असता,
तुमची मुलं तुम्हाला आठवण करून देतील. आज अजून व्यायाम केला नाही आणि तुम्हाला उठण्यासाठी कारण मिळेल. त्याउलट जेव्हा मुलं थकतील तेव्हा तुम्ही त्यांच्यासाठी प्रेरणा बनाल. जर मुलं जवळ नसतील तर समुदाय, कम्युनिटी मदतीला येतो. गटाने व्यायाम करण्याचे 3 मोठे फायदे. एकमेकांप्रती जबाबदारी. एकमेकांकडून शिकणे. जास्त आनंद. मित्रांसोबत ठरवलेला व्यायाम रद्द करणे कठीण असते. सगळे अनुभव शेअर करतात, एकमेकांना प्रोत्साहन देतात आणि एकत्र पुढे जातात. मिशिगन विद्यापीठाच्या अभ्यासानुसार गटात व्यायाम करणाऱ्यांची सवय टिकण्याची शक्यता 38% जास्त असते आणि त्यांची सरासरी आयुर्मर्यादा 7 वर्षांनी जास्त असते. हे फक्त व्यायामामुळे नाही तर सकारात्मक सामाजिक नात्यांमुळे आहे. तर सुरुवात कशी कराल? शेजारी, मित्र, ओळखीचे लोक यांना विचारा. फक्त 2-3 लोक तयार झाले तरी तुमचा गट तयार. दररोज सकाळी जवळच्या पार्कमध्ये भेटा आणि 3-4 साधे व्यायाम एकत्र करा. सोपे पण खूप प्रभावी. तुम्ही आधीपासून असलेल्या वॉकिंग ग्रुपमध्येही सहभागी होऊ शकता आणि हळूहळू त्यांना हे 5 आरोग्य संकेत शिकवू शकता. लक्षात ठेवा, आरोग्य ही एकट्याची नाही तर एकत्र चालणारी यात्रा आहे. जेव्हा लोक पाहतील की तुम्ही दररोज अधिक निरोगी होत आहात तेव्हा ते आपोआप उत्सुक होतील आणि तुमचं अनुकरण करू लागतील. जर तुम्हाला कोणताही गट सापडला नाही तर स्वतःचा गट तयार करा. यासाठी कोणतंही विशेष ज्ञान किंवा मोठी व्यवस्था आवश्यक नाही. एक ओळखीचं ठिकाण निवडा. पार्क, सोसायटीचं अंगण. एक ठरलेला वेळ ठेवा. उदा. सकाळी 7 वाजता ओळखीच्या लोकांना आमंत्रण द्या. नंतर काही सोपे नियम ठेवा. वेळेवर येणे. एकमेकांना प्रोत्साहन देणे. प्रगती शेअर करणे. जोडणी वाढवण्यासाठी दर महिन्याला छोट भेटणं किंवा नाश्त्याचं आयोजनही करू शकता. गटात सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे संख्या नाही तर नियमितता आणि प्रामाणिकपणा आहे. दररोज भेटणारा छोटा गट मोठ्या पण अनियमित गटापेक्षा खूप मजबूत असतो. खरी ताकद सदस्यांमधील नातं, विश्वास आणि सातत्य यात असते. जेव्हा गट दीर्घकाळ टिकतो, तुमचं आरोग्य सुधारतं, संपूर्ण समुदायावर सकारात्मक परिणाम होतो. प्रत्येक व्यक्ती अधिक आनंदी, आशावादी आणि निरोगी बनतो. हे फक्त आरोग्याबद्दल नाही तर आनंद, मैत्री आणि अर्थपूर्ण जीवनाबद्दल आहे. असे गट मी अनेक वर्षे चालताना पाहिले आहेत. ते फक्त व्यायाम करत नाहीत तर एकमेकांचे दुसरे कुटुंब बनतात. ते सण एकत्र साजरे करतात, अडचणी एकत्र पार करतात आणि आजारपणात एकमेकांना साथ देतात. म्हणून तुमची आरोग्य यात्रा एकटी करू नका. तुमचं कुटुंब, मित्र आणि शेजारी यांना सोबत घ्या. एकट्याने चालताना मार्ग लांब आणि थकवणारा वाटतो, पण सोबत चालताना तोच मार्ग हलका, छोटा आणि आनंददायी होतो. जर आजची माहिती तुम्हाला प्रेरणादायक वाटली असेल तर ती इतरांपर्यंत जरूर पोहोचवा. आपला मौल्यवान वेळ दिल्याबद्दल मनापासून धन्यवाद. मी तुम्हाला शुभेच्छा देते. तुम्ही नेहमी निरोगी राहा, तुमचं मन ऊर्जेने भरलेलं राहो, तुमचे शरीर लवचिक राहो आणि प्रत्येक दिवस तुम्हाला दीर्घ, आनंदी आणि अर्थपूर्ण जीवनाकडे नेवो. पुन्हा भेटूया पुढील भागात. लक्षात ठेवा, तुमचं आरोग्य हे तुमच्या कुटुंबासाठी सर्वात मौल्यवान भेट आहे.